अगं माझं औषध कुठे ठेवलंस तू? हे काय हिप स्क्वेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WMPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून. मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. चंद्रपूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यासह चंद्रपूरमध्ये पाऊस. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. जळगावच्या रावेर तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे तापमानात घट झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. शेती मशागतीच्या कामांना पावसामुळे ब्रेक. सर्वत्र पाणी साचलं. नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनानं शेतकरी सुखावला. शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 1 तासाच्या पावसातच नदी नाले तुडुंब. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सांगलीत पावसामुळे अमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता जलमय. धनगावकडे जाताना शेतकरी, विद्यार्थी, महिलांचा पाण्यातून धोकादायक प्रवास. हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात 50% पाणीसाठा. सिद्धेश्वर धरणात 33%, तर इसापूर धरणात 42% पाणीसाठा. पावसामुळे पाणी पातळीत वाढ. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ. जूनच्या पहिल्याच आठवड्यात धरणं भरायला सुरुवात. गेल्या वर्षाच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त. नाशिकच्या येवल्यातील नगरसूलमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची पडझड. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. अहिल्यानगरमध्ये महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. सामाजिक महिला कार्यकर्त्याकडून त्रास होत असल्याचं चिठ्ठीत नमूद. तोफखाना पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी. साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. महामार्गावरील अर्धवट काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था. सत्ताधारी आमदारांनी सरकारला जाब विचारत रस्त्यांची दुरुस्ती करावी. खासदार गोवाल पाडवी यांची मागणी. दयनीय रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. राज्यभरातील कारागृहांमध्ये निकृष्ट दर्जाच्या फराळांचं वाटप. निकृष्ट दर्जाचा फराळ वाटप करून 5 कोटींचा भ्रष्टाचार. राजू शेट्टी यांचा आरोप. घोटाळ्यात विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचा सहभाग असल्याचाही आरोप. बदलापूर शहरात पानटपरीवर ड्रग्ज विकू देणार नाही. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली. बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरे यांची प्रतिक्रिया. पोलिसांच्या कारवाईचं कथोरेंकडून कौतुक. नंदुरबारच्या धडगावमधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापकच निघाला चोर. ग्राहकांच्या खात्यातून 3,10,000 चोरले. गुन्हा दाखल. बँक व्यवस्थापकाचं निलंबन. साताऱ्याच्या राज्यात आज दिवसभरात 77 नवीन कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत 25, नवी मुंबईत 4, पुण्यात 39, कोल्हापुरात 6 रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 607 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण. 814 कोरोना रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले. अहिल्यानगरच्या डोंगरगड परिसरात निसर्गाचं सौंदर्य खुललं. निसर्गाचं खुललेलं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये घाणीचं साम्राज्य. स्थानिक नागरिकांचं महापालिकेच्या विरोधात आंदोलन. स्वच्छतेसह गटारही स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी. घनकचरा शुल्काबाबत मुंबईकरांची उदासीनता. नागरिकांच्या सूचना हरकतींचं प्रमाण पाहता शुल्काबाबत मुंबईकरांमध्ये कमालीची उदासीनता. शहरातील फक्त 2700 नागरिकांनी मतं नोंदवली. जळगावात महाराष्ट्र एनजीओ समितीची कार्यशाळा संपन्न. सामाजिक संस्थांना CSR फंड मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन. जळगावमधील अनेक सामाजिक संघटना कार्यशाळेत सहभागी. धुळ्याच्या वलवाडीमध्ये एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी. ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी बांधव एकलव्य जयंती निमित्तानं कार्यक्रमात सहभागी. नंदुरबार शहरात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर. चौकाचौकात मोकाट जनावरं असल्यानं अपघात होण्याची शक्यता. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. राज्यात गुटखाबंदीमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय. आतापर्यंत 450 कोटींचा गुटखा पकडला. योगेश कदम यांची माहिती. कर्नाटक, गोवा, गुजरातमधून राज्यात गुटखा आणला जातोय. कदम यांची प्रतिक्रिया. संत गजानन महाराजांची पालखी वाशिमच्या डव्हामध्ये पोहोचली.
टाळ मृदुंगाचा गजर करत 700 वारकरी दाखल. पालखी दर्शनासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला. मंत्री शिवेंद्र राजेंकडून साताऱ्यात कंदी पेढे वाटत जल्लोष. राऊत आणि खैरे ज्या फांदीवर बसतात तीच फांदी कापायला जातात. भाजप आमदार संजय केनेकर यांची खैरे आणि राऊतांवर टीका. ही माणसं दिवसा तारे पाहतात. केनेकर यांचा टोला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं सभासदांची बैठक. शरद पवार यांची कार्यकर्ते आणि सभासदांसोबत बैठक. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचा सस्पेन्स कायम. बैठकीत कार्यकर्त्यांनी कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला. मात्र शरद पवारांनी निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवला. पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय घेणार. पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. लक्ष्मण हाकेंना प्राध्यापक पदवी लावणं शोभत नाही. प्राध्यापक इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरत नाहीत. उमेश पाटील यांची हाकेंवर टीका. चंद्रहार पाटील आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. आज ठाण्यात 5000 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार. मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर. सोलापूर ते गोवा विमान सेवेचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. आजच्या कार्यक्रमाचा जयकुमार गोरे यांच्याकडून आढावा. सोलापूर विमानतळावर जात जयकुमार गोरेंकडून पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात वंचित बहुजन आघाडीची बैठक. निवडणुका ताकदीनं लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार. बीडच्या श्री क्षेत्र साखरवाडीतील शिवमहापुराण कथेला मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती. पंकजा मुंडेंकडून कथेचं श्रवण. लाखो भाविकांची उपस्थिती. आज किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार. सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त रायगडावर दाखल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही सोहळ्याला उपस्थित राहणार. शिवराज्याभिषेक दिनी कर्नाटक सरकारकडून शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्यासाठी 6 कोटींचा निधी. कर्नाटक सरकारचा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून निधी सुपूर्द. धुळे शहरात ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून सीडबॉल आणि बीजारोपण मोहीम. निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बीजारोपणासाठी कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते. अशोक धोडी हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अविनाश धोडीला पोलिसांनी कोर्टात केलं हजर. कोर्टानं आरोपीला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली. 3 आरोपी अजूनही फरार. मुख्य आरोपी अविनाश धोडी याला 5 महिन्यानंतर पालघर पोलिसांकडून अटक. धुळ्याच्या शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डा पडल्याची घटना. रुग्णांसह नातेवाईकांचे हाल. प्रशासनानं तात्काळ खड्डा बुजवण्याची नागरिकांची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा पंचायत समितीत दिव्यांगांना कृत्रिम हातपायासह साहित्याचं वाटप. 100हून अधिक दिव्यांग बांधवांनी नोंदणी करत लाभ घेतला. अगं, माझं औषध कुठं ठेवलंस तू? हे काय हिप स्क्वेअर लेगला ठेवलंय. हा हा अदानी एमपीएल आणि अदानी WNPL लाईव्ह जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून.